ज्यावेळेस आपण टर्न घेतात वळायला तो टर्न त्यावेळेस क्लच एक्स्ट्रा सोडलं जास्त एकदम नॉर्मल क्लच सोडायचं. गाडी चालली का क्लच सोडणं स्टॉप करायचं. हळूच गाडी बसली जाते. तू तर जास्त क्लच सोडले गाडी स्पीड पकडते, गाडी व्यवस्थित बसत नाही. आता तू काय केलं, क्लच जास्त सोडलं, गाडी कुठं गेली, रोडच्या थोडं कडीला गेल्यासारखं गेली. सेंटर काच वगैरे बस दिसते व्यवस्थित नसेल तर कवर करून घे. दिसतंय तुला दिसलं पाहिजे मागे. एका हाताने गाडी चालवायची. धक्का नाही बसला पाहिजे. गिअर टाकायची गाडी स्टेअरिंग हल्ली सुद्धा गिअर टाका म्हणजे टाकायचं नाही. याला आधी स्टेअरिंग स्टेबल पक्की करायची, स्टेअरिंग हलू नये. त्यानंतर मग गिअरवर हात ठेवून सरळ ओढायचं नॉर्मल मागे. आता चौक आलाय बरोबर आहे. चौकात अगोदर सगळीकडे बघून घ्यायचं. चौकात एंट्री करायची अगोदर चारही बाजूला काय आहे का, म्हणजे कोणी येईल नाही का, कोण तयारीमध्ये यायच्या त्या हिशोबाने चालायचं. आपण स्पीडमध्ये असायचं आणि पहिले दुसऱ्या बाजूने यायचं कोणी असं म्हणून. आतमधून कुठून बाहेर येईल असं डायरेक्ट तर ते अलर्ट होते. पंपातून येताना डायरेक्ट येतात बाहेर लोक, काही बघत नाही. नॉर्मल असं करायचं, गाडी व्यवस्थित बोलायची, पूर्ण असं वळवायचं नाही. आपण गावामध्ये एंट्री करायला पाठीमागं बघायचं काय आहे का, गोष्टी करायला असतात. कडीनं जाऊ द्यायची गाडी सरळ. कट पॉइंटला अचानक समोर कट पॉइंट हानिकारक आहे. समोर दिसत नाही काही, तिथं लक्ष द्यायचं. अलर्ट करा. थोडी स्पीड नॉर्मल कमी करायची. नॉर्मल हां पाच चला. आता का नाही डायरेक्ट
त्यामुळे स्पीड जास्त जमणार नाही. त्यामुळे आपल्याला फर्स्ट गिअरवर घ्यायची, थोडं पुढे जाऊ द्यायची, कट पॉईंट संपायच्या तिथं, आपलं बॅरिगेड संपायच्या तिथं जायचं जवळ. ओके, पूर्ण क्लच दाबून फर्स्टवर जा, थोडं ब्रेकला टच करा, हळूच क्लच सोडायचं ब्रेक नंतर, हळूहळू द्या इकडं साईडला सोडा, हळूच क्लच क्लच पूर्ण सोडून दे, इंडिकेटर दे राईटला. ओके, जाऊ दे सरळ मागं, पूर्ण क्लच, थोडं ब्रेक सोडा लगेच. ओके, पलीकडं चौकाला चिटकून वळवायची, हळू बघत बघत वळवा व्यवस्थित. बस, आता वळू दे फक्त, हां बसू दे गाडी, आता सरळ कर. ओके, पूर्ण क्लच सोडून दे, क्लच दाबून गाडी चालू नको. पलीकडे घे कडीनं, बॅरिगेडच्या कडीनं चालायचे, 1 फूट अंतर सोडून. गेअर पहिलाच आहे. ओके, हळू 20 मध्ये क्लच सोडा, हळूहळू हळूहळू सोडा सोडा हळूहळू. ओके, स्पीड वाढव, पूर्ण सोड ना, आता चालायली ना, स्पीड दे. ओके, टाका सेकंड, एक हात गेअरवर ठेवायचा. ओके, नॉर्मल क्लच, थोडं ब्रेक करा, एवढं ब्रेक नाही करायचं रे, हळू ना ब्रेक. चल सोड, चल वाढव पटकन, चल ना, सोड, स्पीड वाढव, टाक सेकंड. गेअर कमी करायची बी गरज नव्हती, फक्त स्पीड हळू कमी करायची. एवढं ब्रेक करायलास का, नॉर्मल कर. V-shape सोडताना कसं हळू सोडायला, तसंच ब्रेक हळूहळू कव्हर करायचं. बॅरिगेडच्या कडेने घे, मध्ये सेंटर नको. चला, आता कसं नॉर्मल ब्रेक केलं, थोडं कसं ब्रेक करायचं, तू असं कच दिशेने दाबतो तसं नाही दाबायचं. थोडं क्लच, थोडं ब्रेक, हळूहळू सोडा. आता एकदम परफेक्ट गाडी स्टॉप झाली, तसंच ब्रेक करायचं, डायरेक्ट असं कच दिशेने ब्रेक नाही करायचं. पलीकडे जाईल ना बॅरिगेड, लक्ष दे ना, आडू येईल, थोडं क्लच, थोडं ब्रेक कर. असे लोक कधी कधी आडू येतात, हॉर्न दिलं म्हणजे लोकांना शिस्त राहिलेली नाही, कशी घेतात की काय साईड क्लास बघतात का काय. त्यामुळे आपलं सरळ चला, सरळ तर आपली बी नाही, आपण बी शिस्त चालायचं आपण त्या. आता इथंच स्पीड कमी कर, सरळ असताना इंडिकेटर दे, स्पीडवरला पूर्ण पाय काढ, काढला. लेफ्ट साईडला बघ काय आहे का, घ्या, पूर्ण क्लच दाबायचं, हळूच वळीत घे, सरळ बसली, ब्रेक करा हळू. ओके, पहिलं न्यूट्रल करायचं, त्यानंतर हँड ब्रेक द्यायचं, त्यानंतर चावी बंद करायची, त्यानंतर सीट बेल्ट वगैरे काढायची.